विद्रोही पॅन्थर सामाजिक विकास संघटनेचा तिसरा वर्धापन दिन आहे। त्या निमित्ताने सभागृहात जमलेल्या सर्व सभागृहातल्या भीमसैनिकांना व सभागृहात असलेल्या स्टेजवरच्या मान्यवरांना मी माझा जयभीम करतो। आणि संघटनेचे जे 3 वर्षापासून ही संघटना या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे, तर त्याविषयी मी जे संघटनेने काम केलं त्याच्या थोडक्यात आमच्या संघटनेचे जिल्हा तालुका सचिव त्यांना असं सूचित करतो की त्यांना थोडक्यात प्रस्तावना मांडावी। आणि धम्मचक्र परिवर्तन दिन या दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। विद्रोही पॅन्थर सामाजिक विकास संघटना जालना जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना विद्रोही पॅन्थर सामाजिक संघटना ही केवळ दलितांची संघटना नसून ही सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांची आणि जिथे अन्याय अत्याचार होत असेल तिथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खंबीरपणे उभे असते। आदरणीय कपिल भाऊ खरात यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही पॅन्थर सामाजिक संघटनेने हे कार्य सुरू केलेलं आहे। विद्रोही पॅन्थर सामाजिक विकास संघटना या संघटनेच्या माध्यमातून आपला सर्वांना एकत्र करून प्रशासकीय कामामध्ये जो पण काही अडचणी अडथळा येतात त्या कामाला आम्ही संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम करतो। तसेच कामगार, विद्यार्थी, शेतकरी या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विद्रोही पॅन्थर सामाजिक संघटना तत्पर काम करत असते। MIDCच्या कामगारांच्या प्रश्नांसाठी विद्रोही पॅन्थर सामाजिक विकास संघटनेने तब्बल 9 दिवसाचे आमरण उपोषण करून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले होते। जालना जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरही विद्रोही पॅन्थर सामाजिक संघटना कार्यरत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील असं एक गोष्ट सांगावंसं वाटतोय। बुलढाणा जिल्ह्यातील एक मॅटर होतं, एक कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार पाईपलाईनचे विहिरीचे काम होते त्याचे, तर संबंधित सरपंच गावकऱ्यांनी त्या व्यक्तीला विनाकारण जाती द्वेषातून त्रास देण्याचं काम केलं। त्या कामामधून आमच्या संघटनेच्या तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी यांच्या कानावर आले, तरी तो केविलवाण्या दृष्टीने आमच्याकडे मदतीची आस घेऊन आला। तेव्हा संघटना खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि त्याला न्याय देण्याचं काम केलं। आपल्या सर्वांची काही पण अडचण असेल तर त्या अडचणीसाठी भविष्यामध्ये आमची संघटना तुमच्यासाठी तत्पर राहील या असे आम्ही आश्वासन देतो। सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या सर्व कामांसाठी आमची संघटना हमेशा तत्पर असते। एवढे बोलून मी थांबतो। जगातील प्रथम शांतीदूत कुणाला म्हणावं? महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनाच म्हणावं। जगातील छत्रपती कुणाला म्हणावं? शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजर्षी डॉक्टर आंबेडकरांनाच साहेब म्हणावं। बौद्धांचा धम्म घराघरात पोहोचलाच पाहिजे। ज्ञानाचं सागर प्रत्येकाच्या मनामनात साचलंच पाहिजे। अरे बाबासाहेबाच्या गाण्यावर नाचताना नाही आला तरी चालेल कांबळे साहेब, पण भारतीय संविधानाचं पुस्तक घराघरात वाचलंच पाहिजे। आता मागच्या एक आठवड्याभरापूर्वी कोकणातला एक चोट आणि कोकणातलं 4.5 फुटाचं मुक्त, कोकणातलं चोट, कोकण पट्ट्यातलं 4 फुटाचं मुक्त चटीत चिरकलं। काय केलं तेव्हा आपल्या गावठी भाषेत चटीत चिरकलं आणि म्हणे प्रकाश आंबेडकरांना अटक करा। अरे हराम खोरा, कोंबडी चोरा, तुझ्या 7 पिढ्या खाली येऊन जरी इथं घोंगड्या हिंडल्या
तर बाबासाहेबांच्या घराण्याचा केस वाकडवू शकत नाही. आजच्या या कार्यक्रमाच्या विचार मंचावर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेले विचारवंत, जालना शहरामध्ये बहुजनांची चळवळ चालू असताना त्या चळवळीसोबत खंबीरपणे खांद्याला खांदा देऊन उभा राहणारे आमचे लाडके नेते अर्जुन भाऊजी खोतकर, ज्यांचं काही बघून मी शिकलो असे अण्णा चितेकर, जितवान उघडे आणि अन्यायाविरुद्ध दंड ठोकून बंद करण्यासाठी रस्त्यावर नेहमी तत्पर राहणारे सुधाकर भाई निकाळजे, दिलीप भाई खरात, गंगा तिवरे, आमचे पॅन्थर कपिल दादा खरात आणि बाहेरून आलेले कांबळे दादा, सूर्यवंशी सर, आमच्या गायिका ताई, सर्वांचे नाव घेणं तर मला शक्यच नाही. तरी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी विद्रोही पॅन्थर सामाजिक विकास संघटनेच्या वतीने हार्दिक 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 स्वागत करतो. काही मनोवादी लोकांनी, काही भाडखाऊ हरामखोरांनी आपल्या आपल्यात वाटण्याचं काम केलं आहे, माणसं वाटण्याचं काम केलं आहे. मराठा म्हणले की शिवाजी महाराजांचे आणि मुसलमान म्हटले तर आमचे कोणीच नाही अशी धोरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. अरे आज ही प्रत्येक गड किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गड किल्ल्याच्या पाशी एक मस्जिद उभा केलेली आहे फक्त मुसलमानांसाठी. कोण म्हणतं स्वातंत्र्याच्या लढ्यात मुसलमान नव्हते? वकील साहब, कौन बोलता है? अरे दम दम में दम नहीं, अब खैर मांगो जान की, अरे वतन ठंडी हुई शमशीर हिंदुस्तान की, अरे लड़ा जो घंटों अंग्रेजों के खिलाफ, जिसने शहादत दी जान अपनी जान की, वो शेर हिंदुस्तान टीपू सुल्तान था. आपण आपल्याच पोळीवर भात ओढून घेण्याचं सगळं राजकारणी आता पोळी भाजत आहे. आता मनोज जारंगे पाटलाने जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला आमचा विरोध नाही, पण भारतीय संविधानात, भारतीय घटनांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा हल्ली सगळ्यांना माती. मी काय म्हणलो, मी जे म्हणेन तेच म्हणा, पण आपल्याला तेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब म्हणल्यावर उत्सुकतेने आपल्या मनात ते येणारच. बोल ना, हे नक्की आपल्या रक्तात कुठे ना कुठं कोरले गेलेलं आहे. आता होत असेल कुणावर अन्याय अत्याचार तर आम्ही तिथं उभा राहू. सुधाकर भाई आहेत, अर्जुन भाऊ खोतकर आहे, अण्णासाहेब चित्तेकर आहेत. आता जाता जाता फक्त एकच म्हणजे जर कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो अन्याय सहन करून घेऊ नका. म्हणून शेवटचं बोलतो, शायर हूं मैं, आईना दिखाना काम है मेरा, मैं लाशों पर बैठ कर गजल गा नहीं सकता, इस जुल्म पर चाहे जो सजा दो मुझे, मैं जुल्म पर खामोश. लोकशाही अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या सर्वच महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो. विद्रोही पॅन्थर सामाजिक संघटनेचे उद्घाटन प्रसंगी आमचे आदरणीय नेते, राज्याचे माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर साहेब, आमचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट PM साळवे बाबा, सर्वच आदरणीय व्यासपीठ, इथं जमलेले सर्वच आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, या सामाजिक संघटनेला या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करून 3 वर्ष झाले. सर्वप्रथम मी त्यांना त्यांच्या कामाला माझ्याकडून, जय भीम सेनेकडून हार्दिक शुभेच्छा देतो. या जिल्ह्यामध्ये कपिल खरात अत्यंत गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे. भारतीय बहुजन महासंघामध्ये मी जिल्हा अध्यक्ष असताना कपिल माझ्या खांद्याला खांदा सोबत घेऊन आंबेडकरी चळवळीमध्ये आणि बाळासाहेबांसोबत काम करीत होता. या जिल्ह्यामध्ये जवळपास 100 आंबेडकरी चळवळीच्या संघटना उदयाला आल्या भाऊ, आणि या 101 संघटना आपापल्या पद्धतीने आंबेडकरी फुले शाहू आंबेडकर चळवळीचं काम करीत आहेत.
आमची कतई इच्छा नाही संघटना काढावं म्हणून. आंबेडकरी चळवळीत काम करत असताना आम्ही बाळासाहेबांवर विश्वास ठेवून काम केलंय आणि कोणत्याच कार्यकर्त्याला वाटवू नये की मी एक संघटना काढावं आणि संस्थापक अध्यक्ष व्हावा. पण वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री बाळासाहेब आंबेडकर या जिल्ह्यामध्ये अनेक तरुण कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणे इच्छितात. पण इथं काही काँग्रेसमधून आलेल्या लोकांना पद मिळतात, पण ज्यांना 17-18 वर्ष काम केलं त्याने वंचित मध्ये काम केलं ते जात नाही. म्हणून या संघटना या जिल्ह्यामध्ये उदयाला आल्या. आमचा प्रेरित समाज करतोय, पण मागच्या विधानसभेमध्ये आपण बघितलं असेल की वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच उमेदवाराला समाजाने भरघोस मतदान देऊन या जिल्ह्यामध्ये आपल्या मताचा ठसा आंबेडकरी चळवळीने तो उमटला. अजून वेळ गेली नाही. आमची कतई इच्छा नाही की आम्ही संस्थापक अध्यक्ष व्हावा, आंबेडकरी चळवळीच्या अनेक संघटना इथं व्हावा. म्हणून या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही विनंती करतो की सर्वच आंबेडकरी चळवळीच्या तरुणाला आपण यांचा परत काम करण्याची संधी द्यावा, जेणेकरून आमचे नेते आदरणीय ॲडव्होकेट PM साळे बाबा आज 40-50 वर्षापासून बाळासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलंय. या जिल्ह्यामध्ये अनेक आंबेडकरी चळवळीचे नेते ॲडव्होकेट शिवाजी आत्माने साहेब असन, आमचे PM साळे बाबा असन, असे अनेक धुंदार नेते या जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीत मोठ्या प्रमाणात काम करतात. परत त्याला वंचित बहुजन आघाडीने संधी द्यावा या माध्यमातून मी एवढं बोलतो. या जिल्ह्यामध्ये मला एक जाता एक छोटंसं उदाहरण सांगायचं आहे की मी वसंत भारिप बहुजन महासंघामध्ये काम करत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी या जिल्ह्यामध्ये मला एक मोर्चा दिला होता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाला नाव देण्यासाठी. आणि तो मोर्चा 15 वर्ष अगोदर तो मोर्चा जवळपास या जिल्ह्यामध्ये 25,000चा मोर्चा झाला होता. आणि तेव्हा भाऊ मंत्री होते आणि भाऊना त्यांच्या घरावरून तो मोर्चा बघितला होता आणि माझी काय त्याचा परिचय नव्हता. पण भाऊने मला संध्याकाळी बोलून घेतलं की सुधाकर आंबेडकरी चळवळीचा पहिला मोर्चा मी एवढा मोठा बघितला इथे. तेव्हापासून भाऊचे माझे संबंध आले. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आंबेडकरी चळवळीत काम करत असताना मला जर उद्योगाची दिशा जर कोणी या जिल्ह्यामध्ये दाखवली असेल तर ती अर्जुन भाऊ खोतकर यांनी. ते नांदेडचे पालकमंत्री होते आणि मी भाऊला सांगितलं, भाऊ मला माझं रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला गुत्तेदारीमध्ये वाव नाही, आम्हाला रजिस्ट्रेशन नाही, आम्हाला कोणी रजिस्ट्रेशन देत नाही काम भरण्यासाठी. आणि भाऊ पालकमंत्री असताना नांदेडचे त्या काळचे औरंगाबादचे जे बांधकाम अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की मी नांदेडवरून जालन्याला जाऊ सर सुधाकर निकाड्याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन झालं पाहिजे. आणि आम्ही जालन्यात आलो आणि मला रजिस्ट्रेशनची कॉपी व्हॉट्सअपवर आली. आणि आज तेव्हापासून आज भाऊच्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला एवढी मदत केली. आज माझं रजिस्ट्रेशन या जिल्ह्यामध्ये भाऊच्या याने मी आज 10 कोटीचं टेंडर भरू शकतो, एवढं माझं रजिस्ट्रेशन. भाऊने मला परत बोलून सांगितलं की पाणी पुरवठ्याचं सुधाकर तू रजिस्ट्रेशन कर. मला 3 कोटीचं रजिस्ट्रेशन त्यांनी करून दिलं. आज मी 5 कोटीला क्वालिफाय आहे. मी 5 कोटीचं काम या जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याचं भरू शकतो. या माध्यमातून मला जे 27-28 लाखाचे जे कामं मिळालेत, मी आंबेडकरी चळवळीच्या सर्व 4-5 कार्यकर्त्याच्या ग्रुपला ते कामं मिळवून देण्याचा प्रयत्न भाऊनी केला. जवळपास तुम्हाला माहित असेल की धम्मभूमी बुद्धविहार भाऊ मंत्री असताना जिल्हा परिषद त्याच्या ताब्यात होती आणि जिल्हा परिषदचा ठाव लागतो कोणतंही तीर्थक्षेत्र पर्यटन घेण्यासाठी. मी भाऊला एक शब्द बोललो की भाऊ इथं आम्ही धम्म चळवळीचं काम करू इच्छितो आणि याला आपण पर्यटन मध्ये घ्यावा आणि जिल्हा परिषदकडून तो ठाव मला मंजूर करून देण्यात यावा. भाऊने जिल्हा परिषद अध्यक्षाला सांगितलं की तांदवाडीचा तुम्ही ठाव घ्या आणि डेप्युटी शिवकडून राजेश टोपेला सांगून ते आम्हाला पर्यटन मध्ये घेतलं. आज भाऊच्या पर्यटन विभागाकडून भाऊने त्यांच्या शिफारशीनुसार मला तिथं 7 कोटी रुपये निधी मिळवून दिला आणि त्या जिल्ह्यातला सगळ्यात मोठं बुद्धविहारचं काम तिथं चालू आहे. म्हणून आज आपल्याला आमचे मित्र संजय इंगळे असन, संजय भालेराव असन, उद्योग क्षेत्रामध्ये जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे भाऊ. आम्ही फक्त आंदोलन मोर्चे करतोय पण उद्योगावर आम्हाला कोणी बोलायला तयार नाही.
आमच्या महामंडळाचे कर्ज प्रलंबित पडलेत आहेत. कोणती बँक आम्हाला इथं दलित कार्यकर्त्याला उभं राहायला तयार नाही. मागं मंत्रिमंडळाची बैठक झाली मराठवाडा विभागाची, 60,000 कोटी रुपये मराठवाड्याला दिले, पण समाज कल्याणाला आम्हाला 1 रुपया सुद्धा दिला नाही. याच्यावर आंबेडकरी चळवळीचा एकही नेता, एकही कार्यकर्ता, इथला एकही आमदार, खासदार बोलायला तयार नाही. म्हणून आम्हाला जे पॅकेज मराठवाड्यासाठी दिलंय, आम्हाला 1 रुपया सुद्धा या महाराष्ट्र सरकारने आम्हाला दिला नाही. ही आमची खंत आपण मुख्यमंत्र्यांकडे मांडावं. 14,000 कोटी रुपये समाज कल्याणचा निधी पडू नये, त्याच्यातला 1 रुपया खर्च सुद्धा महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत केला नाही. महाराष्ट्र तुमच्याकडे जे खातं आहे हो सामाजिक न्याय विभागाचं, आमचा पैसा तसाच वापस चाललाय. आमची विनंती आहे की जर सामाजिक न्यायाचा पैसा जरी त्याला प्रशासन खर्च करीत नसेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीच्या तरुण कार्यकर्त्यांनी आता उद्योग क्षेत्राकडे वळलं पाहिजे, एवढीच अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय हिंद. ज्येष्ठ नेते DM बाबा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या ज्येष्ठ आई, पगारे आई, सुधाकर भाई, अण्णा चितेकर साहेब, बालेराव साहेब, देवंदे साहेब आणि सर्व चळवळीतील प्रतिष्ठित व्यक्ती आज मंचावर उभे आहेत. आमच्या भगिनी, या सर्वांचं प्रथमतः स्वागत आहे. आणि ही विद्रोही सामाजिक संघटना ही 3 वर्षापासून आपल्या जालना शहरामध्ये काम करत आहे. अतिशय चांगलं काम या संघटनेनं जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. प्रत्येक अडीअडचणीच्या काळामध्ये समाज बांधवांना मदत व्हावी या दृष्टीने हे तरुण एकत्र आले आणि अनेक संकटांना सामोरे जाण्यासाठी सदैव सज्ज असतात. या संघटनेला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या संघटनेची भरभराट व्हावी, या संघटनेने अनेक सामाजिक उपक्रमात आणखी सहभाग घ्यावा एवढ्या शुभेच्छा देतो. अधिक न वेळ घेता थांबतो. धन्यवाद. जय हिंद. आमचे बाबा PM साळवे बाबा आणि इथं जमलेले माझे विचारमंचावरचे सगळे सहकारी बंधू, फक्त एक 4 ओळी घेते आणि थांबते, कारण माईक हातात आला आणि वकिलांना जसं बोलायची जास्त सवय असते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. फक्त 4 ओळी बोलते. दिलो जान से फौलाद है हम, क्या दिलो जान से फौलाद है हम, कायदे आजम की औलाद है हम. क्या दिलो जान से फौलाद है हम, कायदे आजम की औलाद है हम. हमें तूफान की चट्टानें भी नहीं रोक सकती. क्या हमें तूफान की चट्टानें भी नहीं रोक सकती, क्योंकि अंबेडकर नाम के उबले हुए सैलाब हैं हम. अंबेडकर नाम के उबले हुए सैलाब. आज एक जाता जाता फक्त एक छोटीशी इन्सिडेंट सांगते आणि थांबते. आज आपल्या जालना जिल्ह्यामध्ये फार मोठी सभा झालेली आहे. खरं तर मराठा हे आमचे बांधव आहेत आणि माझं मामकुळ मराठा आहे. त्यांना आमचा सपोर्ट नाही, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा उभा राहून आहे. पण आदरणीय जरांगे पाटलांना, ते माझे बंधू आहेत, त्यांना एक निरोप पोहोचवायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय रिझर्वेशन मिळणं शक्य नाही, कधीच मिळणार नाही. कारण घटनेच्या प्रस्तावनेच्या पहिल्या पानातल्या पहिल्या ओळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता दिलेली आहे आणि त्यावेळेस त्यांनी रिझर्वेशन देण्याचं ठरवलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ज्या रिझर्वेशनची गरज आज आपल्याला आहे, हजारोच्या संख्येने शांततापूर्ण मोर्चे निघालेले आहे, परंतु मला एक जाणवलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय एक जाता जाता घोषणा देईल आणि थांबेल. आणि यानंतर मला ऐकायला मिळेल कदाचित त्यांच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची गर्जना झालेली असेल. कारण एक जबाबदार माझे बंधू अर्जुनरावजी खोतकर साहेब इथं आहेत, ज्यांच्या घरावर निळा झेंडा अभिमानाने फडकतो आहे आज गौंड. म्हणून त्यांच्याकडनं ती अपेक्षा ठेवणं चुकीची मला वाटत नाही की ते माझा निरोप, त्यांच्या लहान बहिणीचा निरोप निश्चित त्या सभेच्या लोकांना देतील आणि दुसऱ्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची गर्जना ललकारी त्या सभेमध्ये निश्चित होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोषणा देताना आपण पॅन्थर आहोत. पॅन्थर म्हणजे काय? पॅन्थर शिकार करणारा माणूस आहे. कोण? शिकार करणारा, शिकार होणार नाही. बरोबर आहे का? शिकार करायची, शिकार.
ताट मान ताट करा आणि हात वर पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा, ज्योतिबा फुलेंचा, पंडित भिल्लांचा. धन्यवाद. धन्यवाद ताई. तर सामाजिक विकास संघटनेचा 3रा वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रवक्ते मास्टर अनिल दादा कांबळे, त्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या कार्यक्रमाचे उद्घाटक, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आता सुधाकर भाईंनी या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये कमीत कमी 100 वेळा नाव घेतलं असे अर्जुन भाऊ खोतकर साहेब. भाऊ कोणी कोणाचं नाव घेत नाही आणि कोणी कोणाला उगाच काही वरी जाऊ देत नाही. तुमच्यावर बी आमचे लय उपकार आहेत. तुम्ही 2दा आमदार झाले त्यात आमच्या मताचा अर्धा अधिकार आहे. उपस्थित सर्व आमचे बंधू मार्गदर्शक सुधाकर भाई आणि सर्व प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही. आदरणीय आमचे बाबा BM साळवे आणि उपस्थित सर्व पक्षाचे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते, आदरणीय तोला मोळाचे सर्वांना या ठिकाणी या संघटनेच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या कोटी कोटी सर्वांच्या वतीनं आमचे बंधू कपिलभाई खरात यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांच्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि भाऊंना विनंती करतो, सुधाकर भाईकडे आपण लक्ष दिलं तसं लक्ष आमच्या बंधू कपिल भाऊकडे या ठिकाणी द्या. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, उपाशी पोटी चळवळ चालत नाही. आज आपल्यामध्ये प्रामाणिकता खूप आहे, परंतु आर्थिक बाजू जोपर्यंत तुमची भक्कम होणार नाही तोपर्यंत तुम्ही राजकीय सामाजिक कोणत्याही लढ्यामध्ये यशस्वी होणार नाही. त्यासाठी आपल्याला आर्थिक बाजू सुद्धा या ठिकाणी मजबूत करायची आहे. जमीन पर बैठ के आसमां क्या ताकता है, जमीन पर बैठ के आसमां क्या ताकता है, अपने परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमाना उड़ान देखता है. जो उड्या मारतो त्यालाच लोक ओळखतात, गरीबाला ओळखत नाही. चळवळीचं पार मात्र केलं, मात्र करणाराची नावं या ठिकाणी काही घेणार नाही. परंतु तुमच्या आमच्या सारखी विचारवंत, भलाई कमी शिकलेली की असाना, परंतु या विचारपीठावर आहेत आणि त्यांच्यामुळे ही आंबेडकरी चळवळ ही जिवंत आहे एवढं या ठिकाणी आनंदाने या ठिकाणी सांगेल. आज आपल्या डोक्यावर जो फेटा आहे, हा फेटा बघून खूप आनंद या ठिकाणी झालेला आहे. हा येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्या डोक्यावर असाच फेटा जर या ठिकाणी ठेवायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये भीम ने हम सबको बलवान बना डाला, भीम ने हम सबको बलवान बना डाला, ना टूट सके ऐसा चट्टान बना डाला. कांबळे साहेब, भीम ने हम सबको बलवान बना डाला, ना टूट सके ऐसा चट्टान बना डाला. मेरे भीम जी के संविधान तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना डाला, एक रिक्शा वाले को मुख्यमंत्री बना डाला. ही ताकद तुमच्या मतामध्ये आहे, एवढं ध्यानात ठेवा. विचार करून येणाऱ्या काळामध्ये मतदान करा, राजकीय तेज नाही. या ठिकाणी ही संघटना आहे, ही तुमच्या प्रत्येक दुःखासुखामध्ये या ठिकाणी येत असते आणि अडचणीला लय मोठा झालेला नेता येत नसतो. सर्वसामान्य चळवळीमध्ये रोडवर काम करणारा कार्यकर्ता तुमच्या सुखादुखात धावून
ठिकाणी या 2 ओळी त्यांच्यासाठी सादर करतो आणि माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करतो. विद्रोही पॅंथर संघटना काम करते अन्याय अत्याचारावर. विद्रोही पॅंथर संघटना काम करते अन्याय अत्याचारावर. समाजासाठी नेहमी उभे असते ते जालना जिल्ह्याच्या रस्त्यावर. बंदूक तलवारीपेक्षा डेंजर आहेत त्यांचे आंबेडकरी विचार. बंदूक तलवारीपेक्षाही डेंजर आहेत त्यांचे आंबेडकरी विचार. चांगल्या चांगल्याला केलं त्यांनी गार. कपिल भाऊ, चांगल्या चांगल्याला केलं त्यांनी गार. आजपर्यंत कधीच नाही गेला त्यांचा खाली वार. आजपर्यंत कधीच नाही गेला त्यांचा खाली वार. बंधू, जातीवाद्यांची मस्ती उतरावा. खरा साहेब, उघडे साहेब, जातीवाद्याची मस्ती उतरावा. काळात त्यांची आता वरात. विद्रोही पॅंथर संघटनेला कोटी कोटी शुभेच्छा देतो. या संघटनेचे अध्यक्ष आहेत कपिलभाई खरात. कपिलभाई खरात, कपिलभाई खरात. या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला या ठिकाणी कांबळे सरांना आणि मान्यवरांना ऐकायचं आहे. जाता जाता एवढंच या ठिकाणी म्हणे, थोड़ा सा परेशान हूं मैं हरा नहीं. भाऊ, थोड़ा सा परेशान हूं मैं हरा नहीं. आज तक किसी के बाप से मैं कभी डरा नहीं. जोर लगा लो तुम में जितना बाकी है. ए जातीवादियों, तुम्ही सोडून बरं का. हे जातीवादियों, जोर लगा लो तुम में जितना बाकी है. लगता है तुम लोगों ने पैंथर का पूरा इतिहास पढ़ा नहीं. पैंथर का पूरा इतिहास पढ़ा नहीं. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय पैंथर. या संघटनेचा तिसरा हा वर्धापन दिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्ताने मंचावर उपस्थित या सभेचे प्रमुख वक्ते मास्टर अनिल कांबळे, सन्माननीय ज्येष्ठ या चळवळीचे नेते माननीय BM बाबा साळवे, या संघटनेचे तरुण आणि तलबदार अध्यक्ष कपिलजी खरात, माझे मित्र सन्माननीय सुधाकर भाई निकालजी, या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जितूजी उघडे, या चळवळीच्या ज्येष्ठ नेत्या आमच्या आईसाहेब सावित्रीबाई पगारे, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी आता ऐकले ते सन्माननीय दिलीपभाई खरात, सन्माननीय सूर्यवंशी सर, माझी भगिनी ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन, रेखाताई तौर, ॲडव्होकेट अशफाक पठाण, सुनील रत्नपारके, अण्णा चित्तेकर, संजय भालेराव, रोहिदास गंगातिवरे आणि या संघटनेचे सर्व सन्माननीय उघडे, आपले त्यांचे विचार पण या ठिकाणी ऐकले प्रवक्ते ते उघडे, राहुल खरात पासून तर भास्कर बोडे, आनंद मस्के, विनोद खरात, ही सर्व प्रत्येकचे सर्व सन्माननीय मंडळी आणि उपस्थित सर्व पॅंथर बंधू भगिनी, संघर्ष जरूर करतो
परंतु हा संघर्ष माणसाला मजबूत बनवतो आणि संघर्षाविना काही जर मिळालं तर त्याची किंमतही राहत नाही आणि आपण किंमतही करत नाही. त्यामुळे पॅन्थरच्या या सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मला सांगायचं, संघर्ष करून आपण थकता जरूर, परंतु केलेला संघर्ष हा निश्चितपणे आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावरती आपल्याला उपयोगी पडेल आणि त्यातून समाजाचा हित आपण या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. त्यामुळे संघटनेच्या सर्व लोकांनी एक तर आता वातावरण बदललेलं आहे, संघर्ष आणि कष्ट करायची कोणाची तयारी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघटनेचा आपण 3रा वर्धापन दिन साजरा करतो आणि हा दिवस साजरा करत असताना काही संकल्पही करतो. तो कपिल खरात यांच्या नेतृत्वामध्ये संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे. मला कल्पना आहे की निश्चितपणे आपलं आणि आपल्या संघटनेचं ते ध्येय आहे, त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी सर्व मंचावरची मंडळी आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी जमलेली आहे. आपण मंचाकडे बघितलंय, इथं बाबा आहेत, इथं पगारेताई आहेत, सगीरबाई आहेत, ही वेगळ्या अर्थाने संघर्ष करणारी मंडळी आहे. संघर्ष केला म्हणून आज समाज त्यांना समाजरत्न पुरस्कार या ठिकाणी देत आहे. अनेक मंडळी समाजरत्न पुरस्काराने आपण या ठिकाणी सन्मानित केलं. ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या त्या संघर्षाला सुद्धा सलाम करतो आणि त्या संघर्षाच्या बळावरती निश्चितपणे ही सर्व सातत्याने पुढे जात या ठिकाणी राहिलेली. कपिल तुम्ही संघटना चालवता, ते सामाजिक संघटना निश्चितपणे आपल्याला त्या संघटनेला आपण जन्म दिलेला. मला असं वाटतं की निश्चितपणे आपल्या समोर या थोर पुरुषांचा आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आंबेडकरांपासून तर शाहू फुले, अण्णाभाऊ साठेपर्यंतचा आदर्श आपल्या समोर. एक उदाहरण तुम्हाला मला द्यावंसं वाटतं की स्वयंपाक घरामध्ये वरच्या माळ्यावर जरी साखरेचा डब्बा ठेवला तरी तो मुंगीला सांगावा लागत ते पुढे ठेवलेला आहे. मुंगी शोधत शोधत त्या डब्यापर्यंत जाते आणि साखर शोधण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की तो आदर्श आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. ती साखर शोधून या समाजामध्ये कशी आपल्याला वाटता येईल, या समाजाला आपल्याला कशी देता येईल, या संदर्भातला विचार जर आपण या ठिकाणी प्रामुख्याने केला तर मला असं वाटतं की खूप गोरगरिबांना या ठिकाणी या सर्व बाबीचा फायदा, शासकीय योजनाचा फायदा होऊ शकेल. एकीची ताकद ही महत्वाची असते. एकीच्या ताकदीने काय घडू शकतं, आपण अत्यंत प्रामाणिकपणे एक दिलाने काम करण्याचा प्रयत्न जर केला तर जे अशक्य ते शक्य आपण करू शकतो. असं म्हणतात ना की जिथं लाथ मारेल तिथं पाणी काढेल. ती ताकद आपल्या मनामध्ये, मंगाटामध्ये ठेवा, ती ताकद आपल्या पायामध्ये ठेवा की जिथेही लाथ मारेल तर लाथ मारली तर निश्चितपणे पाणी काढण्याची ताकद मी या ठिकाणी ठेवू शकतो. एवढं सामर्थ्य आपल्या लाठीमध्ये, आपल्या मंगाटामध्ये आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि संघर्ष आणि सहवास हा अत्यंत महत्वाचा आहे. कस्तुरी मातीत जरी आपण पुरून ठेवली तर त्या कस्तुरीचा सुगंध त्या मातीला लागतो. त्यामुळे सहवास तुम्हाला निश्चितपणे आयुष्यामध्ये चांगल्या
विचाराचा ठेवावा लागणार. चांगला विचार तुम्ही बाळगला तर कस्तुरी समान आपला किंवा कस्तुरीचा सुगंध आपल्याला त्या ठिकाणी लाभेल आणि तो सुगंध आपल्याला समाजामध्ये या ठिकाणी भेटता येईल. त्यामुळे चांगला विचार जपण्याचा प्रयत्न कबीर आपल्या संघटनेने या ठिकाणी केला पाहिजे. या ठिकाणी आमच्या भाईने सांगितलं की तुम्ही सुधाकर भाईला थोडस ताकद दिली, बळ दिलं. आता मी कपिला सांगतो तुझी ताकद थोडीशी मला दे, तुझं वजन थोडं मला दे, कारण की तो आता 100चे मुलं गेलेला आहे. मला थोडीशी गरज लागेल तुझ्या ताकदीची. तू आता कोणत्या अर्थाने येतो मला माहित नाही, चांगल्या अर्थाने घे. मी कधीही जे जे माझ्या पुढ्यात येईल, जे जे माझ्या समोर येईल, जे माझ्या ज्ञानामध्ये आणून दिलं, लक्षात आणून दिलं जाईल, त्या सर्व प्रसंगाने निश्चितपणे ताकदीने त्या सर्व बाबीला मदत करण्याचा प्रयत्न करतो. का आपल्यातला प्रत्येक जण सुधाकर निकाल येऊ शकत नाही? का आपला प्रत्येक माणूस हा पुढे येऊ शकत नाही? जो सुधाकर भाईने संघर्ष केला त्या पद्धतीने प्रत्येकाने जर केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये निश्चितपणे पाठीमागे लागलं पाहिजे. आम्ही बाळागावची म्हणजे आम्हाला अनेक ठिकाणी जावं लागतं, फिरावं लागतं, बोलावं लागतं. एकदाने 4दा बोला, 4दाने 10दा बोला, पोटात बसून काम करून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हेच काम सुधाकर भाईने केलं. आणि मला असं वाटतं की समाजाच्या प्रती एक ऋण फेडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला तो निश्चितपणे सुधाकर भाईनी फार मोठं स्मारक त्या ठिकाणी उभा केलं. संपूर्ण राज्य आपलं बघू शकल अशा प्रकारचं स्मारक काही वर्षामध्ये त्या ठिकाणी उभा राहू शकल एवढं मोठं काम सुधाकर भाईनी या ठिकाणी केलं. त्यामुळे तुमच्या संघटनेला शुभेच्छा देत असताना निश्चितपणे हल्लीच्या काळामध्ये काळजीही वाटते. वाचलेली ऐकलेली माणसे गेली पुढे, वाचलेली ऐकलेली माणसे गेली पुढे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली पुढे. ही माणसं निश्चितपणे शोधण्याचा प्रयत्न, माणसामध्ये देवपण देण्याचा प्रयत्न करा. माणसामध्ये निश्चितपणे मी वेगळ्या अर्थाने देवपण म्हणतो की माणसामध्ये निश्चितपणे शोधण्याचा प्रयत्न करू. संघटना म्हणून आपलं काम ते दायित्व आपण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. तुम्हाला संघटना ओढा कोणी मनाला आला नाही तुमच्या गावापर्यंत. तुम्हाला निश्चितपणे एक फळ तुमच्या ताकदीत मनगटामध्ये बळ आहे म्हणून तुम्ही संघटना उभा केलेली आहे. तुम्हाला उद्या लोकांना कारण सांगता येणार नाही कधी की आज माझ्या घरात लग्न आहे, आज माझ्या घरात काय आहे, इतर काम आहे, आज माझं हे तर दुखतं, माझं ते दुखतं, असं लोकांना म्हणणारा तुम्हाला चॉईस नाही. कारण की तुम्ही संघटना उघडलेली, लोक तुमच्याकडे येतीलच, तुम्हाला तुमच्या समस्या सांगतीलच, बऱ्या वाईट ज्या काय असतील त्या ऐकून तुम्हाला घ्यावं लागेल, त्यावरती मार्ग काढावा लागेल. तेव्हा आणि तेव्हा कुठेतरी संघटनेला बळ मिळू शकल आणि ते बळ तुम्हाला मिळावं अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला यासाठी देतो आणि माझं दाखवून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, धन्यवाद. माणसावरच प्रेम करावा असं नाही तर या भूतलावर निर्माण झालेल्या झाडावर, पक्ष्यावर, प्रेमावर, कीटकांवर प्रेम करावा असा संदेश देणारे, जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे असा विचार ज्यांनी मांडला असे महान कारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध या ठिकाणाहून मी त्यांना प्रिवार वंदन करतो. जन्मार मान साळी तेळी कोळी वडा डगाळवार मराठा मुसलमान नवे ब्राह्मण यांना सोबत घेऊन रयतेचं तोरण बांधण्याचं सामर्थ्य ज्याला दिलं अशी मा जिजाऊ ज्यानं माईच्या आदेशाचं पालन करून या महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी धनप्राप्ती प्राप्त करून दिली, ज्याच्या पुतळ्याशिवाय आज घोड्याला शहाण नाही असा तुमचा, माझा आणि या महाराष्ट्रातील नव्हे तर इंग्लंड ब्रिटिशांनाही ज्या गनिमी काव्याची दखल घ्यावी लागली असा तुमचा आणि माझा राजे छत्रपती शिवाजी महाराज. बलिदानाचं प्रतीक कुणाला म्हणावं
असं बलिदानाचं प्रतीक हात पाय डोळे जीभ कान आणि स्वतःची चमडी सुद्धा ज्यानं धर्मासाठी धर्म रक्षणासाठी बलिदान केली असा तुमचा आणि माझा ज्याने वयाच्या 16व्या वर्षी बौद्ध धर्म बुद्धभूषण असा धर्मग्रंथ लिहिला असे तुमचे माझे सर्वांचे राजे छत्रपती संभाजी महाराज ज्यानं कोल्हापूरच्या संस्थानामध्ये माझ्यासारख्या कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल टाकून दिलं आणि न चुकता दररोज तिथे जाऊन चहा पिला असे आरक्षणाचे जनक जो आरक्षण की बात चल रही ना महाराष्ट्र भर वो आरक्षण के जनक छत्रपती शाहू महाराज ज्यानं तुमच्या आणि आमच्या मनातून नव्हे या देशातून भूतलावरून घाण स्वच्छ करण्याचं काम केलं असे राष्ट्रसंत गाडगे बाबा ज्याने चुली बसल्या बाईला दिल्लीच्या तख्तावर बसवण्याचं सामर्थ्य दिलं असा माझा आणि तुमचा बा महात्मा फुले मा सावित्रीबाई फुले ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना भारतात नाही तर रशियातून वाजवला आणि गाजवला असा आणि तुमचा आणि माझा अण्णाभाऊ साठे मा रमाई ज्या माणसावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला ज्याचं आडनाव वाघ होतं असा PI वाघ ज्याला तशाच तसं उत्तर देणारा शेर अभी जिंदा है म्हणणारा आमचा भाई दिलीप दादा विचार मंचावर उपस्थित आदरणीय ॲडव्होकेट त्रिभुवनताई आमच्या मातोश्री आदरणीय पगारेताई माझ्या भगिनी आदरणीय रेखाताई विचार मंचावर उपस्थित आदरणीय अण्णा चितेकर अण्णाजी आदरणीय प्रभाकर दादा घेवंदेजी सुनील भाई रत्नपारकेजी विचार मंचावर सर्वच मान्यवरांना या ठिकाणावर त्रिवार वंदन करतो. विद्रोही पॅंथर संघटनेच्या या 3रा वर्धापन दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्यासाठी येणार होते आदरणीय सुकुमारजी कांबळे साहेब, एक मांगाचा कांबळे दुसरा महाराचा कांबळे अशा दोघांचंही या ठिकाणावर भाषण होणार होतं. पण साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे साहेब येऊ शकले नाहीत. मी त्या कांबळेची या कांबळेकडून तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. आपण थकला असाल बोर झाला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण प्रमुख वक्ता म्हटलं की एक जबाबदारी असते. घरात जसा बाप पाहिल्यानंतर जबाबदारी असते प्रधानताई तशी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी देण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे का नाही हे भगिनींनो हे इतिहास बदलते आणि मला पूर्ण विश्वास आहे विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटना या जालना शहरात नव्हे मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये इतिहास निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. कपिलभाई हा शब्द मी तुम्हाला आज देतो की आपल्या सारख्याच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करायचं आहे. इस देश की परिस्थिती हिंदी जमते ना सगळ्यांना मला थोड़ा अंगा देते समझने की होती है. कुछ बातों का इशारा समझना जरूरी है. मैं विद्रोही पैंथर के सामाजिक संगठना से और यहाँ के तमाम बौद्धों से और जो भगवान को मानते हैं उन महारों से अपील करना चाहता हूं कि आप बम्बन को गाली देना बंद कर दो. जैसी ताई बाबा साहब की औरत सविता कबीर ब्राह्मण है, मतलब ब्राह्मण समाज के लोग हमारे मामा है और मामाओं को गाली देना अच्छा नहीं होता. अब समाज में परिवर्तन की बात अगर करना है वो कंस नहीं हो सकते. हो सकता है वो शकुनी है जो दुनिया
आपको बताना चाहता हूं कि समाज में जब जब परिवर्तन की बात होती है तब तब अच्छे लोगों को तकलीफ होती है। मैं इस सरकार को भाऊ काही वेळापुरतं तुम्ही आता शिंदे सरकारपासून आलिप्त असं समजा, मोदी सरकारपासून वेगळ्यात असं समजा, कारण की विद्रोही पॅन्थरचं व्यासपीठ आणि ते विद्रोही नाही बोलायचं तर मग तुमचे गुणगान आम्ही कसे गायचं, ये जम नाही सकता ना। वो देवेंद्र के बारे में हो सकता है। वामन दादा कर्णकांना एमजीएम सारख्या विद्यापीठानं कॉर्पोरेटिव्ह प्रदान केली। महात्मा फुल्यांना या चुली बसल्या बाईला दिल्लीच्या तख्तावर बसण्याचं सामर्थ्य केलं, पण आजपर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांना भारतरत्न दिले नाही। याचं भांडण आम्ही करायचं कोणासोबत? हम पूछना चाहते हैं इस देश से, इस व्यवस्था से पूछना चाहते हैं कि एक पिक्चर में गाने वाली औरत उसको अपने भारत रत्न पर दे दिया। मैं नाम लेके उसे बड़ा बनाना नहीं चाहता, जिसने मेरे बाबा साहब का गाना नहीं गाया। एक आदमी जो बैट लेके खेल रहा है, लाखों करोड़ रुपए कमा रहा है, फुकट नहीं खेल रहा है, उस आदमी को आपने इस देश का क्रिकेट का देव बना डाला। 25 आदमी ने 395 नंबरच्या भिडेच्या वाड्यामध्ये या माझ्या मायमुलीला मुक्त करण्यासाठी पहिली शाळा काढली, स्वतःच्या बायकोला शिकवलं आणि समाजात परिवर्तन केलं। आता अशा माझ्या बापाला महात्मा फुल्यांना भारतरत्न अजूनही दिले नाही, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे। अर्जुन भाऊ, मला विनंती करायची आहे, सांगा तुमच्या शिंदेना की द्या म्हणावं आमच्या महात्मा फुले नाही भारतरत्न। ठीक आहे, ओबीसी समाज आज मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे। मैं सरकार से कहना चाहता हूं, विद्रोही पॅन्थरच्या या विचार मंचावरून मी त्यांना सांगू इच्छितो की बाबा दुसऱ्याच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला किंवा तिसऱ्याला वाढण्यापेक्षा त्यांचं ताट वेगळं द्या। ओबीसी आरक्षण क्यों चाहिए आपको? आरामच्या खेड्या पाड्यामध्ये एक नाऱ्याचं घर, एक दोन आमच्या ओबीसीचं घर, ज्या ओबीसी म्हणून तो सरपंच होणार आहे, म्हणजे उद्या भाऊ ओपनची जागा सुटली तरी तुम्ही सरपंच, ओबीसी मधून सुटली तरी तुम्ही सरपंच, हे कुठपण चालायचं बाबा? ये सोचने वाली बात है। और मैं इस व्यवस्था से यह भी पूछना चाहता हूं, क्या थरांगे पाटील लाखोंच्या जनसमुदायापुढे सभा घेतो, आरक्षणासाठी महाराष्ट्र शासनावर दबाव आणतो? बांधवांनो, हा दबाव कुणाच्या ताकदीमुळे आणतो माहितीये का? मराठ्यांच्या एकजुटीच्या ताकदीमुळे नाही, तर भारतीय संविधानामुळे आणतो। भारतीय संविधान उन्हें ये अधिकार देता है। भारतीय संविधान ये मांग करने की उन्हें मुभा देता है। जिस भारतीय संविधान ने इस भारत के हर समाज को, मतलब अर्जुन भाव मतलब घोड़े हैं, माफ करा भाऊ, एक बार मैदान में लागली पाहिजे ना। बाबा साहब के आरक्षण का मतलब क्या था? बाबा साहब कहते थे जिनको इस व्यवस्था ने हजारों साल से गुलाम बना के रखा है, अभी उनके भी साथ उनको ले लो और दौड़ना शुरू करो। और यूपीएससी एमपीएससी चा निकाल लागला, एमपीएससी यूपीएससीच्या माध्यमातून आमचे पोरं कलेक्टर झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले, वेगवेगळ्या पदात नाही तर या महाराष्ट्रातल्या आमदारांची जर संख्या काढली तर सगळ्यात जास्त आमदार मराठा समाजाचे। पाहूया आपण
कसं विसरून चालणार? आदिवासी समाजाच्या काही आमदारांना सांगितलं, जर आदिवासींवर अन्याय होत असेल तर आमचे 43 आमदार आहे, आम्ही सगळे राजीनामे देऊ आणि आमच्या ऑफिसवर आमच्या आदिवासीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू. भाऊ तुम्ही आज आमदार नाही, भाग वेगळा, पण या महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना माझा प्रश्न आहे, एक मराठा लाख मराठा 100 वर्ष माझ्या समाजाचे झाले का? मराठा आमदारांनी एकत्र म्हणले नाही आम्ही सगळे मराठी आमदार राजीनामा देतो, आमच्या समाजाला आरक्षण नाही दिलं तर कहां सो गया भाई? काँग्रेसच्या सत्तेतही मराठा पुढे, राष्ट्रवादीच्या सत्तेतही मराठा पुढे, बीजेपीच्या आणि शिवसेनेच्या सत्तेतही मराठा पुढे. ये बात अब हजम होने वाली नहीं है ताई, ओके नाही? कायदेशीर दृष्ट्या जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर कायद्याचा आणि संविधानाचा आधार घेतल्याशिवाय मला आरक्षण मिळणार. अब मैं फिर कहना चाहता हूं, विद्रोही पेंशन सामाजिक संघटनेच्या या विचारांच्यावर बोलत असताना अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतो की मराठा समाजानं ज्या बरोबर जरांगे पाटलांना हिरो केलाय. भाऊ मला एक प्रश्न पडत मिळाले तेव्हा की नेत्यांच्या अंगावर पांढरे कपडे असतात. पांढरे कपडे बौद्ध धर्माचं प्रतीक बरं का, चांगलं लोकांना म्हणजे सांगावं असं वाटतं. लग्नात आपल्या पांढरे कपडे, मेल्यावर पांढरा कपडा, पांढऱ्या कपड्याचा प्रकार आहे आणि सगळे मंत्री समजून पांढरे कपडे घालतात. आज भाऊ बिना पांढऱ्या कपड्याचे आले. मी बोललो भाऊ का? भाऊ म्हणजे पांढरे कपडे काय काय सारखेच आहे. पण मला या देशातील या महाराष्ट्रातील मराठा नेत्यांना सांगायचंय भाऊ की मनोज जरांगे पाटलांनी या महाराष्ट्रातील तमाम मराठी नेत्यांचे पांढरे कपडे काढण्याचं काम तर केलं नाही ना. पण आज एक मराठा लाख मराठा त्याच्या पाठीमागे आहे. आणि मला विनंती करायची आहे, मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेचं समर्थन विद्रोही पेंशन सामाजिक संघटनेच्या या विचारांवर मी करतो. पण मेरी बात फिर है, किसी के सामने का प्लेट लेकर जेवणाचं ताट प्रभाकर भाई इसका दूसरेला देणं इस आरक्षण को हमारा विरोध है. अरे बिना कारण त्या छगन भुजबळच्या बोकांवर बसायला तुम्ही लोक. भाऊ मला सांगा, छगन भुजबळ म्हणतो ओबीसीच्या माध्यमातून आरक्षण देऊ नका, दिलीप भाई सुधाकर भाई काय चुकलं त्याचं? तो त्याच्या समाजाचा लढा लढतोय आणि आपल्या त्या किल्लारी भूकंप झाला तेव्हाचा मुख्यमंत्री असलेला शरद त्यालाही ग्रहण लागलं. मग तुम्हाला ग्रहण लागलं काय लई मोठी गोष्ट आहे का? लागलं पाहिजे ना, विरोध झाला पाहिजे ना. और मैं आपके लिए खास कहना चाहता हूं, एक काजवा होता, काजवा भाऊ, काजवा चमचम करते असा इकडे तिकडे फिरत जातो, एक नाक त्याच्या मागे लागतो. विनाकारण दिलीभाई अलीभाई अण्णा तो काजवा परेशान किया, रे साप माझ्या मागे का लागलाय, मला तुला खायचंच बोलले. हा काजवा परेशान, साप त्याच्या मागे, तो काजवा पुढे पुढे पळायला आहे, त्याला गिळायचं काम या सापाच्या माग. साप त्याला गिळणार की ते मला एक मिनिट थांबव प्रभाकर भाई घेऊन दे साप. सापाला बोल, मला काढून खायला म्हणला, मी तुला चावलो नाही, मी तुला त्रास दिला नाही, मी तुझ्या विरोधात कधी गेलो नाही, मी फक्त चमचम करतो, माझ्या मागे काय लागला म्हणतो चावायला, मला गिळायला. तो साप सांगतो तुझं ते चमक नाही ना कपिल, तुझं ते चमक नाही ना, ते त्या सापाला आवडणार नाही. आणि म्हणून तो साप गिळायचा प्रयत्न करतो आणि त्या कॅमेरा घेऊन टाकतो. बांधवांना तुम्हाला विनंती करायची आहे, भाऊ तुमचंही चमकणं थोडस लोकांना घातकच आहे. तुमचं त्या कैलास विट्याचं काय सापडून मला काही कळत नाही. 5 वर्ष झालं की तुम्ही आणि 5 वर्ष झाले की कैलास हे गौरबंगाल की आम्हाला कळलं नाही बाबा. सुधाकर भाई
पब्लिक जाण्याची इतकी हुशार 5 वर्ष वाट पाहत्या. आता कैलास शेठाने तुम्ही बोललो होतं त्यांना की अगली बारी भाऊ की बारी. भाऊ बाबा साहब के बच्चों की खासियत है जो जिसे लफ्ज देते हैं उसके लिए अपना खून और पसीना बहाते हैं. सुधाकर भाई हम लोग जब लफ्ज देते हैं ना, महाराजांचं वैशिष्ट्य आहे 1818चा इतिहास उगाच घडला नाही. भाऊ झालं आता 24 म्हणजे काय 1-1.5 महिना 1-1.5 वर्ष झाले होते नाही. ऑक्टोबर आणि डिसेंबर निवडून होता म्हणजे हे 2-3 महिने ते 8 महिने. अरे बाबा ते 8 महिने होते तर 8 महिने सांगू टाकले. बरं 12 महिने. भाऊ मला तुम्हाला शिंदे सरकारला तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे. जालन्याच्या नगरपालिकेचा कार्यकाळ संपला, महाराष्ट्रातील हजारो नगरपालिकेचा कार्यकाळ संपलाय, महानगरपालिकेचा कार्यकाळ मला नेमकं एकनाथाला भीती कशाची आहे हो? निवडणुका का घेण्यात आली ती आहे? मी तर पैठण तालुक्यात आहे, बिडकीनला. पैठण तालुक्याचा इतिहास माहितीये का? पैठणचा एकनाथानं गाढवाला पाणी पाजलं होतं इतिहास आहे भाऊ. पैठणच्या एकनाथानं गाढवाला पाणी पाजलं. हे एकनाथ गाढवाला पाणी पाजले का माणसाला काही कळत नाही बाबा. म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे, जालना जिल्ह्याची महापालिका घोषित झाली. भविष्यात जालन्याचा महापौर माझा महार होईल की नाही मला माहित नाही, पण आम्ही महाराचे पोर आहोत हे जालना शहरानं विसरू नये. हे विद्रोही पॅंथरच्या विचार मंचावर आवर्जून तुम्हाला सांगतो. हम जब तय कर लेते हैं, आम्ही एक बार ठरवतो ना मग कुणाच्या बापाला सोडत नाही. भाऊ आमचं झालं काय? आमच्याकडे निवडून येण्याचं मतदान नाही पण पाडण्याचं मतदान आहे. हम गिरा सकते हैं. म्हणून तुम्हाला विनंती आहे, सुधाकर भाईकडे लक्ष द्या, दिलीप भाईकडे लक्ष द्या, आमच्या कपिल भाईकडे लक्ष द्या. भाऊ काय असते समाजाच्या आमच्या लय छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. रेखाताई नगरसेवक व्हायचंय ना, ते भाऊने थोडं संपर्कात राहा. म्हणजे तुमची युती आहे म्हणून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेची. बांधवांनो, समाजाचं काम करणाऱ्या कपिलांना त्याच्या सोबत असलेले उघड्या असतील, त्याची पूर्ण टीम असेल, या सर्वांना त्रास होणार. मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय. अजून भाऊ खोपकर या विचार मंचावर नाही असं समजून बोलतोय की ज्या समाजानं बाबासाहेबाला जिवंत असताना कधीच निवडून दिलं नाही. कपिल भाई, तुमच्यावरही सगळ्यात मोठा अन्याय जर कोण करेल तर आपला समाजच करेल, या धुमात नाही माझं स्पष्ट वक्तव्य आहे. या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला माणूस म्हणून घेत असताना, एक नेता म्हणून घेत असताना, एक कार्यकर्ता म्हणून घेत असताना, मुस्लिम समाज जसा मुसलमानाच्या माणसाला मोठं करतं, एक मराठा अहो तो जरांगे पाटलाच्या माईला बोलाय ना हो, रडायली ती पाहिजे. त्याचा बापाला बोलाय ना, ते रडायला माणूस. त्या जरांगे पाटलाला सुद्धा व्यवस्थित मोठे मानता येणार, पण त्या माणसाला त्याच्या समाजानं मोठं केलं. मग माझा समाज या कबीर खेळातला मोठा कधी करेल हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. समाजाला तळागाळात काम करणाऱ्या माणसाला मोठं कधी केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रभर जो जो कार्यकर्ता ज्या गावात प्रामाणिकपणे इमान ठेवले हे मी तुम्हाला अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो. बांधवांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहत असताना भाऊ आता कुणी चाय विको, कुणाची कॅटली गरम असो अथवा नसो, पण बाबासाहेबांच्या संविधानाशिवाय या देशातील ओबीसी असेल, एससी एसटी ओबीसी एनटी हा कुठलाही समाज बाबासाहेबांच्या संविधानाशिवाय या रस्त्यावर उचलू शकत नाही. हा जरी मूलभूत अधिकार असला तरी या देशामध्ये अराजकता माजली आहे. मी म्हणणार नाही कुणाला मतदान द्यायचंय हे मी सांगणार नाही, पण भाऊ तुमच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो
देशातील पंतप्रधान किंवा त्याच्या सोबत असलेल्या पक्षाला मतदान देऊ नका एवढा मात्र या ठिकाणी आग्रहपूर्वक माझ्या समाजाला विनंती करतो. याचा अर्थ अर्जुन भाऊला मतदान द्या असं होत नाही. भाऊ, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जब तक आप बाबा साहब फुले और अम्बेडकर की विचारधारा को लेके चलोगे तब तक हम तुम्हारे साथ है. नाही तर मला सांगा हो, या देशाची परिस्थिती ज्या मोदीने बिगड़वली, लाखों लोगों को, लाखों युवकों को, मेरे भाइयों और बहनों, मैं आपको रोजगार देना चाहता हूँ. मैं फकीर हूँ, झोले लेकर के लेके कभी भी जाऊंगा. अरे जाए ना बाबा, कोटी कोटी लाख लाख रुपयाचा पोट घालायला आणि म्हणायला मैं फकीर हूँ. अरे ओरिजिनल फकीराकडे बघा. फिर कह रहा है कि देश का चौकीदार मैं हूँ. अरे बापा, मोदी पळाते, मोदी नीरव मोदी पळाला ना, तो दारूवाला कौन, तो मालिया पढ़ाला ना, चौकीदार कहाँ सो गया है. हाँ, पूछना चाहते हैं, इस व्यवस्था से पूछना चाहते हैं. एकीकडे जरंगे पाटलाच्या आंदोलनाला गाल वाटवण्याचं काम. भाऊ, मला डाऊटच आहे हो, कुठल्या पोलीसवाल्याने तिथं गोळी मारून लाठीचार्ज केला तो मानच है कि नहीं. कहीं ये देवेंद्र की चाल तो नहीं है कि लाठी चार्ज करो, आंदोलन को बड़ा करो, धमका दो. मला तुम्हाला अजून सांगायचं बांधवनो, या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण माझा प्रश्न या विचारवंत या देशातील तमाम मराठ्यांना आहे. या देशातील, या महाराष्ट्रातील शिक्षणाचं खाजगीकरण झालंय, मग आरक्षण घेऊन तुम्ही करणार काय. या देशातील आरोग्याचं खाजगीकरण झालंय, मग तुम्ही आरक्षण घेऊन करणार काय. या देशातील रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन झालंय, मग तुम्ही आरक्षण घेऊन करणार काय. तुमको तो हम आरक्षण देंगे, पण सबको प्रायव्हेटायझेशन करेंगे. भाऊ, कधीतरी तुम्ही खरं खरं बोलायला शिका ना हो. उगाच तुम्ही त्या ईडी पिडी दाढी काढीला फिता. दाढी म्हणजे मोदी, ईडी म्हणजे ती त्यांची यंत्रणा, आणि काडी म्हणजे मी सांगणार नाही, ले लोक काड्या करतात. हाँ, हम इस देश से फिर पूछना चाहते हैं कि प्राइवेटाइजेशन के माध्यम से रोजगार को आप खत्म कर रहे हो. उस रेलवे को भेज दिया, अडानी रेलवे, अंबानी रेलवे, रेलवे स्टेशन भेज दिए, रेलवे भेज दिए, पोस्ट ऑफिस भेज दिए, आरोग्य भेज दिए. महाराष्ट्र सरकार ने जिला परिषद के शिक्षण व्यवस्था को भेज दिया. फिर हम पूछना चाहते हैं कि आरक्षण का फायदा मिलना किसे, किसे मिलना चाहिए और किसे मिल रहा है. या देशातील ओबीसी बांधवांना मला विरोध विचार म्हणजे विनंती करायची आहे. तुमचा विरोध नाहीये. ओबीसी मधून अ ब क ड ई फ है ना, दे सकते ना आरक्षण. एकनाथ शिंदेना विनंती करायची आहे, भाई आप 140 लेके भागे, आप 40 के 45 कितने लेके भागे. मारा पीटी को मारे प्रभाकर राव. मैंने सुना था हमारे गली के एक लड़की को एक लड़का लेके भाग गया. फिर मैंने सुना था एका भाईने एक माणूस घेऊन पळून गेला. और हम सोच रहे हैं, देख रहे हैं, 40 माणसाला माणूस घेऊन पळून गेला. अरे बाप रे. इस देश का इतिहास है, इस महाराष्ट्र का इतिहास है. हम लोगों ने जब जब सच की बात की है, जेव्हा जेव्हा सत्यबद्दल आम्ही बोललो, तेव्हा तेव्हा त्या सत्याला त्रास झालाय. आणि कपिल भाई, तुम्हाला सातत्याने त्रास होण्याची आम्हाला जाणीव आहे. कुछ लोग तुमको छोड़ के चले गए, इस बात का अफसोस मत करो. हजारों लोग छूट जाएंगे. कारवां कभी रुकने वाला नहीं है. कपिल खरातांच्या माध्यमातून या जालना शहरात चाललेल्या या चळवळीला या जालना शहरातील लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. विशेष करून अर्जुन भाऊ असतील. भाऊ तुमच्या शब्दात भाऊ आहे, पण भावाला भावाने सांभाळलं पाहिजे. इतिहास आहे,
बिचारा लक्ष्मण भाऊ रामासंग गेला का नाही? स्वतःची बायको घरी ठेवून गेला, त्या बाईवर अन्याय झाला का नाही? तरी भावासाठी गेला का नाही? आमचं म्हणणं चाललंय की अर्जुन भाऊला, सुधाकर भाऊला, दिलीप भाऊला आणि कपिल भाऊला सांभाळलं पाहिजे. अण्णा काय चुकाय? भावाला काय मग काय शेजारचं सांभाळलं काय आपल्याला? और फिर मैं कहना चाहता हूं, एक सून असती सून भाई, हमारे समाज की बात कर रहा हूं. आता हाँ अर्जुन भाऊ इथं नाही असं समजू, हा नाही भाऊ उठायचं नाही. माझं एक वैशिष्ट्य आहे, ते नेत्यांचं वैशिष्ट्य आहे. मला कार्यक्रमाला मला लय जाणं अर्जंट आहे. मी त्या राजेश टोपीला तर हलू दिलं 1 घंटा. तुम्हाला कसं सांगते ते तर सत्यच होते, तेव्हा नाही हल दिलं. आता तुम्ही सत्य नाही, तुम्ही हालायचं. मग ऐकलं पाहिजे ना मला. दलित चळवळीच्या व्यथा, विद्रोही पॅन्थरच्या व्यथा तुम्ही नाही ऐकणार तर कोण ऐकणार? एक सून असते सून, नवीन नवीन लग्न झालेलं असतंय, त्या सुनेची एक खोडी असते खोडी. ती बिचारी स्वयंपाक करताना मीठ टाकायची विसरली. आणि नवीन नवीन लग्न झालं, ती सून घरी येते आणि मग नवरा म्हणते माझ्या वडिलांना, माझ्या पप्पांना, मम्मीला खिचडी खूप आवडते ना, आज तू राणी ना खिचडीच कर. बिचारी खिचडी करायला जाती, मसाला पिसा टाकते, खिचडीला फोडून आणि तिच्या डोक्यात पक्क असतं बाई लग्न अगोदर मला मीठ टाकायचं लक्षात राहत नाही, म्हणून ती पहिलीच मीठ टाकून टाकली. बरं लग्नाची सोयरीक होताना त्या पोरीची माय हळूच सासूच्या कानासाठी बाई आमच्या पोरीला मीठ टाकायचं लक्षात राहत नाही बरं, तेवढं सांभाळ घ्या बापाने टाकल्या. पोरीचा बापही इवायला सांगतो, इवाई आमच्या पोरीचं सगळं नाद रे हो, मात्र पोरीला मीठ टाकायचं लक्षात राहत, तेवढं मात्र तेवढं पदरात घ्यायला. त्या पोरीची बहीण पोराच्या भावाला सांगते माझ्या ताई साहेब माझ्या बहिणीला स्वयंपाकाचा मीठ टाकता येतं, टाकायचं लक्षात तेवढंच लक्षात आलं. सगळ्यांना तिने सांगितलं ही बायको मी बिचारी आजकाल पोरी लग्न जमलं तेव्हापासून लग्न होईपर्यंत इतक्या फोन होतात, हॅलो जमले जमते मग स्वयंपाक करताना मीठ टाकायचं लक्षात आहे बाबा, तुम्ही तेवढं मला लक्षात आणून द्या बरं. ओके म्हणजे लग्न झालं, सुनबाई घरी आली, नवऱ्याला सांगल्याप्रमाणे खिचडी टाकली, खिचडी टाकताना मीठही टाकलं, बिचारी जाऊन टीव्ही बघत बसली. सास ती कधी बघूती नाही सिरियल, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, आणि बसली सिरियल बघत. सासूच्या लक्षात आलं, सुनेनं खिचडी टाकली, सासू उठली, हळूच किचन मध्ये गेली, माय सुनाला मीठ टाकायचं लक्षात नाही, घेती मुठ भरून टाकली आणि जाऊन बसती बापा गुपचूप सासू सुनेच्या बाजूला. अजून नाही देते, सासऱ्याला गेला उठतो, हळू उठतो मायला आपल्या सुनेला मीठ टाकायचं, उठतो तेही जाऊन मीठ टाकतो. नंदाला माहित असते माझ्या वहिनीला मीठ टाकायची सवय नाही आणि माझे मम्मी पप्पा खूप खडूस आहे, उन्हाकर वहिनीला रागवतील, बोलतील नवीन सोने टीव्ही जाती झाले बाबा आणि तीही मीठ टाकती. नवऱ्याच्या लक्षात राहते माझ्या बायकोची एक खोडी, तिला मीठ टाकायचं लक्षात राहत नाही. नवराही उठतो, गुपचूप जातो, मीठ टाकतो. सगळेजण जेवायला बसतात, सिरियल संपली, रात्रीचे 9:30 वाजले, एका टेबलवर खिचडी वाढती, सगळेजण बसतात, खिचडी वाढली, एक घास खातात. सासरा मामांची कशी झाली, लय छान झाली बाई, पण याला माहिती याला मीठ टाकलंय. सासरी मामी आत्याबाई कशी झाली खिचडी, मायलाही छान झाली. नंदाला म्हणती बाई ताई कशी झाली खिचडी, वहिनी खूपच छान. नवऱ्याला म्हणती अहो हा गुपचूप खिचडी खातात बांधवांनो. त्या खिचडीमध्ये मीठ टाकलेलं सगळ्यांना माहिती की मी मीठ टाकलं, माझ्याकडून जास्त झाले. या समाजात काम करत असताना, बहुजन चळवळीत काम करत असताना, बौद्ध चळवळीत काम करत असताना अतिशय गंभीरपूर्वक होतो या समाजातील दलाल नेत्यांनी माझ्या या समाजाच्या या सत्तेच्या खिचडीमध्ये सर्वांनी मीठ टाकले आणि सत्यानाश करण्याचं काम आणि पाप यांनी केलं. अशा पापी लोकांना धुंडण्याचं काम तुम्हाला करायचं आणि म्हणून तुम्ही मीठ टाकू नका.
पाहिजे, ज्यांना लिहिता येईल त्यांनी लिहिलं पाहिजे, ज्यांना रस्त्यावर उठून आंदोलन करता येईल त्यांना आंदोलन करू दिलं पाहिजे, ज्यांना काहीच करता येत नाही अशा हरामखोरांना खिचडी टाकून माझ्या समाजाची खिचडी खरं कोणी आपापल्या गुपचूप घरात बसलो. याचं काय खरं आहे मग? त्याचं काय खरं आहे? आणि ते तर असंच आहे आणि त्याचं तसंच आहे. हे बोलणं कुठे थांबलं पाहिजे दिलीप भाई. वाघ नावाच्या पियाला आपण पाणी पाजलं त्याचा आम्हाला 7 ताली माराय. अजून माझ्या कानावर नसावी ती घटना करायची. बाईनाच्या पियाला नाही त्रास दिला. मग बाईनं बी मग ते शिवाजी महाराजाच्या आम्ही बी मावळ्या सागाने मी कावा केला. बाबा बाबा वाघ पळून गेला. हा हा म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे बांधवांनी, समाजाचं काम करणाऱ्या इमानदार कार्यकर्त्याला आपण न्याय दिला पाहिजे. आपण त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. याचं त्याचं ऐकून विनाकारण संशय घेऊन अच्छा वर्धापन दिनाच्या सर्व पॅन्थरला शुभकामना देतो. मंगल भावना व्यतीत करतो. भारतातील नव्हे जगातील सगळ्याच बौद्धांना आज महाराजांचे बौद्ध झाले अशा बौद्धांनाही मी या ठिकाणाहून सर्वांना शुभेच्छा देतो. येथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. बोलत असताना कुणाच्या भावना दुखवल्या असतील, कुणाचं मन दुखवलं असेल, कुणाचं काही म्हणजे असं वाटतं ना मनाला भाऊ ऐका ना भाऊ, कुणाला काही वाटलं ना पण काही भावना तुमच्याही दुखवल्या असतील तर मी कुणाच्याही जे बोलतो ते रोखतो, जे बोलतो ते विचारपूर्वक, जे बोलतो ते अभ्यासपूर्ण बोलतो. याच ठिकाणी थांबतो. पंचशिलाताई भालेराव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा स्वाद तुम्हाला सर्वांना घ्यायचंय. या ठिकाणी थांबतो. माझ्या पाठीमागे आपण घोषणा द्यावी एवढी विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र, जय भारत. यानंतर लगेचच आदरणीय पंचशिलाताई भालेराव, दास शेरगावकर, मदन पंडित, सागर मोरथोडे, संजय ढिलपे, सूर्यकांत धोरात, संजय वंजारे, कल्पनाताई त्रिभुवन, दिलीप गवई, सिद्धार्थ आडाव, अमोल काकडे, महेंद्र साळे, योगेश माळकर, उमाकांत पैठणे, अश्विन कांबळे, नितीन मस्के, आशिष इंगळे यांचाही इथं त्यांनाही समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि आता लगेचच महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका